देवेंद्र फडणवीस यांचा उद्गार, विकासाचा अजेंडा आणि मोदींचे आशीर्वाद. फडणवीसांनी सांगितला भाजपच्या विजयाचा मूलमंत्र. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, हिंदुत्व आणि विकास वेगवेगळा नाही. विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट, राज्यातील जनतेचे मानले आभार. मुंबईमध्ये नील सोमय्या सर्वाधिक मतांनी विजयी. प्रभाग क्रमांक 107 मधून भाजपचे नील सोमय्या यांचा विजय. इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त. जनतेनं विकासाला कौल दिला, विजयाचं श्रेय देवाभाऊंना दिलं पाहिजे. मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. मुंबई एमआयएमची मनसेपेक्षाही चांगली कामगिरी. मुंबईत एमआयएमचे 4 उमेदवार विजयी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रभागातच शिवसेनेचा पराभव. ठाणे प्रभाग 13 अ मध्ये ठाकरे गटाचे शहाजी खुपसे विजयी. शिवसेनेचे अशोक वैती यांचा 667 मतांनी पराभव. नवी मुंबईमध्ये भाजपच्या विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची दादागिरी. शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी मानेंच्या कार्यालयात घुसून मारामारी. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा 1 उमेदवार विजयी. प्रभाग क्रमांक 21 अ मधून मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांचा विजय. पुण्यामध्ये जेलमधून निवडणूक लढवणारे उमेदवार विजयी. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी विजयी. राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा विजय. मतमोजणी केंद्रावर रुपाली ठोंबरे पाटलांचा गोंधळ. ईव्हीएमचा सिरियल नंबर मॅच होत नसल्याचा आरोप. मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत. बवियाचा 115 जागांपैकी 71 जागांवर विजय. भाजपनं 44 जागा, ठाकरे गट आणि शरद पवार गट मात्र शून्यावर बाद. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या दोन्ही मुलांचा विजय. सिद्धांत शिरसाट आणि हर्षदा शिरसाट यांचा विजय. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच धुरंदर. भाजप शिवसेनेनं बहुमताचा आकडा गाठला. मनसेसोबत युती करूनही उद्धव ठाकरेंना फटका. मुंबई पालिकेवरील ठाकरेंचं 25 वर्षांचं वर्चस्व संपलं. पवार काका पुतण्याला जनतेनं नाकारलं. काकांसोबत गेल्यानं अजित पवारांना फटका. छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा. वंचित आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. प्रभाग क्रमांक 24 मध्ये चुकीचा निकाल लागल्याचा वंचितचा आरोप. नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे.